नमस्कार. आज आपण इयत्ता 11वीचा भूगोल बघणार आहोत. त्यातलं पहिलं प्रकरण घेऊयात, जगाची प्राकृतिक रचना. त्यामध्ये सर्वात पहिले आपण पर्वताचं कशा प्रकारचं वर्गीकरण केलं जातं, पर्वत म्हणजे काय, तर त्याविषयीची माहिती घेऊयात. सामान्यतः पर्वत हे वर उचलले गेलेले व आसपासच्या प्रदेशापेक्षा खूप जास्त उंची असलेले प्रदेश असतात. मात्र सर्वच वर उचलले गेलेले प्रदेश पर्वत नसतात. पर्वत हे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वर उचलले गेलेले व सुमारे 1000 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंच असलेलं भूरूप आहे. त्यांचा उतार तीव्र असून वाढत्या उंची बरोबरच शिखराच्या दिशेने ते निमुळते होत जातात. पर्वतांचे बघा त्यांच्या निर्मितीनुसार 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे वली पर्वत, दुसरा प्रकार आहे गट पर्वत, तिसरा प्रकार आहे ज्वालामुखी पर्वत आणि चौथा प्रकार आहे अवशिष्ट पर्वत. यापैकी पहिल्या 3 प्रकारच्या पर्वतांची जी निर्मिती आहे तर ती निर्मिती अंतर्गत प्रक्रियांमुळे होते, तर शेवटच्या प्रकारच्या पर्वताची जी निर्मिती आहे ती निर्मिती बहिर्गत प्रक्रियामुळे होत असते. त्यानंतर पुढे आता पठारांचं वर्गीकरण आणि त्याची थोडक्यात माहिती घेऊयात. आसपासच्या प्रदेशापेक्षा उंच व माथ्याकडे सपाट भाग असलेल्या भूरूपालाच पठार असं म्हणतात. मात्र सपाट माथा असलेल्या प्रदेशाला पठार असं संबोधण्याकरता त्याचे सर्व बाजूंचे उतार तीव्र असणे गरजेचे असते. जगातील विस्तीर्ण क्षेत्र जे आहे ते क्षेत्र पठारांनी व्यापलं गेलेलं आहे. पठारांची जी निर्मिती आहे ती निर्मिती वेगवेगळ्या प्रक्रियातून होत असते. अंतर्गत प्रक्रियांमुळे भूभाग उंचावला जाणे, या प्रक्रियांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्वताची व पठारांची निर्मिती ही होत असते. तिबेटच्या पठाराप्रमाणे पर्वतीय भागातील बहुतांश पठारांची निर्मिती अशाच प्रक्रियेतून झालेली आहे. विस्तीर्ण क्षेत्रावर लाव्हारस पसरण्यातून देखील पठारांची निर्मिती होते. ही देखील अंतर्गत प्रक्रियाच आहे. ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून मोठ्या प्रमाणात लाव्हारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पसरलेला दिसतो व त्यातून विस्तीर्ण पठारांची निर्मिती होते. त्याचं उदाहरणार्थ आहे बघा भारतातील दख्खनचं पठार. पठारांच्या निर्मितीची तिसरी प्रक्रिया ही मूलतः बहिर्गत प्रक्रिया आहे. पर्वतांच्या उताराचं अपक्षरण होऊन ते मागे मागे सरकत जातात आणि पर्वत पायथ्याजवळ सपाट पठारी प्रदेश तयार होतो. पठारांचं आंतरपर्वतीय, पर्वतपदीय आणि खंडीय अशा 3 समूहांमध्ये वर्गीकरण केलं जात असतं. त्यानंतर पुढे आता थोडक्यात आपण मैदानाविषयी माहिती घेऊयात. बघा, कमी उंची, कमी उठाव, मंद उतार व सपाटी हे जे मैदानाचे आहेत ते मैदानाचे विशिष्ट असे गुणधर्म आहेत. सामान्यतः मैदानाची जी उंची आहे ती उंची 100 मीटर पेक्षा जास्त नसते. मात्र हे नेहमीच आवश्यक नसतं. जास्त उंचीवर देखील मैदानी प्रदेश असू शकतात. बहुतांशी मैदान या भूरूपाची जी निर्मिती आहे ती निर्मिती संचयनाच्या प्रक्रियेतून होत असते. मैदानाचं वर्गीकरण त्यांच्या निर्मितीच्या माध्यमानुसार जसे किनारी, नदीय सरोवरीय, हिमनदीय आणि ज्वालामुखी मैदान असं देखील केलं जातं. किनारी मैदाने सागरी पातळीवर व किनाऱ्याजवळ तयार होत जातात आणि त्यांचा भूवर्तीय जो विस्तार आहे तो भूवर्तीय विस्तार इतर भूरूपांनी सीमित होतो. गाळाच्या मैदानात पूर मैदान व त्रिभुज मैदानांचा समावेश होतो. सरोवरीय मैदाने सरोवराच्या भागात पूर्णपणे गाळ साचल्याने तयार होतात आणि काही वेळाला सरोवरीय मैदानांची जी निर्मिती आहे ती निर्मिती सरोवरातील जलसाठा संपल्यामुळे किंवा वाहून गेल्यामुळे देखील होत असतो. हिमनदीच्या गाळाच्या संचयनातून हिमनदीय मैदाने देखील तयार होत असतात.
त्यानंतर पुढे आता आपण जगातील प्रमुख पर्वत आहे तर त्या प्रमुख पर्वतांची आपण थोडक्यात अशी माहिती घेऊयात। सर्वात जास्त ठसा उमटवणारं भूरूप म्हणजेच पर्वत। उत्तुंगतेने आणि विस्ताराने ते प्रदेशाच्या अनेक अंगावर प्रभाव पाडत असतात। केवळ माणसाच्या आणि प्राण्यांच्या हालचालीसच नव्हे तर ढगांच्या आणि वाऱ्यांच्या हालचालीस देखील ते अटकाव करतात आणि परिणामी प्रदेशाच्या हवामानावर त्यांचा प्रभाव पडतो। खूप उंची, वाढत्या उंचीमुळे भूस्वरूपात सतत होत असलेला जो बदल आहे तो बदल वनस्पती व प्राणी जीवनातील वैविध्य या सर्वांमुळेच जगभरातील पर्वतीय प्रदेश पर्यटकांचे आकर्षण हे बनलेले आहे। यानंतर पुढे आता आपण उत्तर अमेरिका खंडातील पर्वत श्रेणी पाहूयात। त्यातलं पहिला आहे रॉकी पर्वत। बघा, रॉकी पर्वत रांगा उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये अलास्कापासून खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत उत्तर दिशेने विस्तारल्या गेलेल्या आहेत। या पर्वताची लांबी जी आहे ती सुमारे 4830 किलोमीटर इतकी आहे। रॉकी पर्वत व त्याच्या निगडीत असलेल्या पर्वतरांगा आणि पठारांना एकत्रितपणे उत्तर अमेरिका पर्वत समूह असं संबोधलं जातं। कोस्टल श्रेणी, कॅस्केड श्रेणी व सिएरा नेवाडा श्रेणी एकमेकांशी निगडीत असून त्या रॉकी पर्वताच्या पश्चिमेकडे आहेत। रॉकी पर्वतातील माउंट मॅक्लेनेल हे सर्वाधिक उंचीचं शिखर असून त्याची जी उंची आहे ती उंची सुमारे 6194 मीटर, तर रॉकी पर्वताची जी रुंदी आहे ती रुंदी सुमारे 100 ते 400 किलोमीटर इतकी आहे। हे पर्वत अंतर्गत मैदानी प्रदेशातून एकदम वर आल्यासारखे दिसतात। त्यानंतर उत्तर अमेरिकेतील जी दुसरी पर्वत श्रेणी आहे ती म्हणजे ॲपलेशियन पर्वत। बघा, ही खंडाच्या पूर्व भागात आहे। पश्चिमेकडील पर्वत समूहाच्या मानाने ही पर्वत श्रेणी अति प्राचीन आहे आणि तिचं मोठ्या प्रमाणात देखील अपक्षरण झालेलं आहे। माउंट मिचेल हे या पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। अटलांटिक किनाऱ्यावरील न्यू फाउंडलँड बेटापासून नैऋत्य दिशेकडे सुमारे 2400 किलोमीटर अंतरापर्यंत ॲपलेशियन पर्वताचा विस्तार हा दिसून येतो। त्याची सर्वसाधारण दिशा ही नैऋत्य ईशान्य अशी आहे। या पर्वताच्या दोन्ही बाजूला पठार देखील आहेत। पूर्वेकडे पर्वतपदीय पठार असून ते अटलांटिक किनारी मैदानाची सीमा ठरवतात। पश्चिमेकडील पठाराला ॲपलेशियन पठार असंच नाव आहे। ॲपलेशियन पर्वत श्रेणी ही उत्तर अमेरिका खंडातली सर्वात प्राचीन वली पर्वत श्रेणी आहे। पॅन्जिया या महाखंडाच्या विलगीकरणात आधीच्या काळात या पर्वतांचा विस्तार जो होता तर तो विस्तार खूप मोठा असा होता, असा भूगर्भशास्त्रज्ञांचा विश्वास होता। त्यानंतर पुढचं आपण बघूयात दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत श्रेणी। त्यातलं बघूयात अँडीज पर्वत श्रेणी। बघा, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी म्हणजेच अँडीज पर्वत श्रेणी। अँडीज पर्वताची लांबी ही सुमारे 7000 किलोमीटर पेक्षा देखील जास्त आहे। हे पर्वत दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असून ते उत्तर दक्षिण दिशेमध्ये विस्तारले गेलेले आहे। या पर्वतात अनेक रांगा देखील असून त्यांच्या दरम्यान असणाऱ्या खोलगट भागामुळे वेगवेगळ्या झालेल्या आहेत। हे युवा वली पर्वत असून त्यांची जी निर्मिती आहे ती निर्मिती पॅसिफिक व नाझका भूपट्ट हे दक्षिण अमेरिका खंडाच्या खाली सरकत असल्याने झालेली आहे। या पर्वतांची सरासरी जी रुंदी आहे ती 200 किलोमीटर इतकी आहे। सर्वाधिक रुंदीचा भाग 600 किलोमीटर आहे। सर्वसाधारणतः हे उत्तरेकडे जास्त रुंद आहे व दक्षिणेकडे निमुळते होत जातात। अँडीज पर्वताची सरासरी जी उंची आहे ती 4000 मीटर आहे। माउंट ॲकॉनकाग्वा हे सुमारे
6962 मीटर उंचीचं अँडीज पर्वत श्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. अँडीज पर्वत हे तेथे असलेल्या जागृत ज्वालामुखीमुळे विशेष असं प्रसिद्ध आहे. या पर्वतामध्ये 30 पेक्षा जास्त जागृत ज्वालामुखी आहेत. सुमारे 5896 मीटर उंचीवर असलेला कोटोपास्की ज्वालामुखी हा जगातला सर्वात उंच ज्वालामुखी आहे. त्यानंतर पुढे आता आपण युरोप खंडातील पर्वत श्रेणी पाहूयात. बघा, युरोप खंडामध्ये 4 स्वतंत्र पर्वत श्रेणी आहेत. अति उत्तरेकडे स्कॅन्डिनेव्हियाचा पर्वत आहे, तर पूर्वेकडे युरोप आणि आशिया खंडाची सीमा निश्चित करणारं उरल पर्वत आहे. आग्नेयेकडील कॉकेशस पर्वत देखील युरोप व आशियातील सीमा निश्चित करतात. आल्प्स पर्वत खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. बघा, या इतर श्रेण्यांची आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊच. स्कॅन्डिनेव्हियाची पर्वत श्रेणी युरोपच्या अति उत्तरेकडील स्कॅन्डिनेव्हिया द्वीपकल्पात स्थित आहे. या पर्वतातील सर्वात उंच शिखराची जी उंची आहे ती उंची सुमारे 2467 मीटर इतकी आहे. हे जे शिखर आहे ते शिखर नॉर्वेच्या दक्षिण भागामध्ये आहे. युरोपच्या पूर्वेकडील उरल पर्वत हा अस्तित्वात असलेल्या पर्वतांपैकी सर्वात प्राचीन पर्वत आहे. आर्क्टिक महासागरापासून ते कॅस्पियन समुद्रापर्यंत उत्तर दक्षिण दिशेमध्ये विस्तारले गेलेले आहे आणि त्याची जी लांबी आहे ती लांबी सुमारे 2500 किलोमीटर इतकी आहे. या पर्वतामुळे आशिया व युरोप मधील सीमारेषा ही निश्चित होत असते. तर युरोप खंडातलं बघा, कॉकेशस पर्वत पाहूयात आपण. कॉकेशस पर्वत हा कॅस्पियन समुद्र आणि ब्लॅक सी यांच्या दरम्यान असून तो युरोपच्या आग्नेय भागामध्ये आहे. कॉकेशस पर्वतातील माउंट एल्ब्रुस शिखर हे सुमारे 5642 मीटर उंच शिखर आहे, सर्वात उंच शिखर. त्यानंतर पुढे आता आपण आल्प्स पर्वत पाहूया. बघा, हे आल्प्स जे पर्वत आहे ते पर्वत युरोपच्या दक्षिण भागामध्ये असून त्याची निर्मिती देखील हिमालय पर्वतासारखीच 2 भूपट्टांच्या टक्करीतून झालेली आहे. आफ्रिकेचा भूभाग उत्तरेकडे सरकण्यानं या पर्वताची निर्मिती झाली आहे. हा जगातला युवावली पर्वतांपैकी एक आहे. आल्प्स आणि हिमालय या दोन्ही पर्वतांची जी निर्मिती आहे ती निर्मिती टक्करीमुळे होणे आणि दोन्ही पर्वत साधारणतः समकालीन असणं यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ कित्येकदा या पर्वतांचा जो उल्लेख आहे तो उल्लेख आल्प्स हिमालय पर्वत असा एकत्रितपणे करतात. आल्प्स पर्वत युरोप खंडाच्या दक्षिण मध्य भागात पश्चिमेकडे तसेच पूर्वेकडे विस्तारलेला आहे. माउंट ब्लॅक हे मध्य आल्प्स मधील सर्वोच्च शिखर असून त्याची जी उंची आहे ती उंची सुमारे 4810 मीटर इतकी आहे. पूर्वेकडे हा पर्वतमय प्रदेश ब्लॅक सी पर्यंत विस्तारलेला आहे. उच्चभूमी पुढे आशिया खंडात अनातोलिया पठारापर्यंत विस्तारलेला तो दिसून येतो. पश्चिम भागामध्ये ही पर्वत श्रेणी आल्प्स या नावाने ओळखली जात जरी असली तरी अति पश्चिमेकडील दक्षिण युरोपमध्ये आयबेरियन पठाराच्या स्वरूपामध्ये ती दिसून येते. त्यानंतर पुढे आता आपण आशिया खंडातील पर्वत श्रेणी पाहूयात. बघा, आशिया हे जगातलं सर्वात मोठं खंड आहे. त्याला भारतीय उपखंडासारखा मोठा भूभाग खंडाची टक्कर होऊन जोडला गेलेला आहे. यामुळे साहजिकच या खंडात खूप उंच व विस्तीर्ण अशा अनेक पर्वत श्रेणी आहेत. त्यापैकी हिमालय पर्वत श्रेणी सर्वात महत्वाची आहे. आशियातील पर्वत श्रेणींचा आकृतिबंध खंडाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पामीर पठाराच्या संदर्भाने सहज समजून घेता येईल. पामीर पठारापासून अनेक पर्वतरांगा पश्चिम, पूर्व व ईशान्य दिशांकडे विस्तारल्या आहेत.
तर या पामीर पठाराची आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया। बघा, पामीर पठार हे हिमालय पर्वताच्या वायव्य दिशेला आहे। यालाच पामीर नॉट असं देखील म्हटलं जातं। हे पठार अफगाणिस्तान व ताजिकिस्तान या देशामध्ये आहे। हिमालय, काराकोरम, कुनलुन आणि हिंदुकुश या पर्वतांच्या रांगा या ठिकाणी एकत्र येतात। किंवा दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर बघा, या रांगा येथून सुरू होतात, म्हणूनच या पठारालाच नॉट असं देखील म्हटलं जातं। पामीर पासून पश्चिमेकडे हिंदुकुश पर्वताच्या रांगा जातात। त्या अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तानामधून पुढे इराणमध्ये देखील प्रवेश करतात। हिंदुकुशाच्या दक्षिणेकडे सुलेमान पर्वतरांगा आहे। ही पामीर पासून नैऋत्य ईशान्येमध्ये प्रवेश करतात। हिंदुकुशच्या दक्षिणेकडे सुलेमान पर्वत आहे आणि हे पामीर पासून नैऋत्य दिशेने जातात। हिंदुकुश व सुलेमान हे पर्वत इराणमध्ये अनुक्रमे झॅग्रॉस व एल्बझर या नावाने ओळखले जातात आणि पुढे हे पर्वत तुर्कीमध्ये अनातोलिया पठाराच्या रूपाने एकत्र येतात। हे पठार ब्लॅक सीच्या दक्षिणेकडे आहे आणि अशाच रीतीने पामीर पठार ते अनातोलिया पठारापर्यंत सलग पर्वतमय प्रदेश आपल्याला दिसून येतो। पामीर पठारापासून पूर्वेकडे आणि ईशान्येकडे प्रवास केल्यास प्रमुख पर्वतांची एक मालिकाच दिसून येते। काराकोरम व हिमालय हे पामीरच्या पूर्व आणि आग्नेय दिशेने विस्तारलेले आहेत, तर कुनलुन व तिएन शान हे ईशान्येकडे गेलेले आहे। पुढे आणखी पूर्वेकडे चीन, मंगोलिया व सायबेरिया या भागात खिंगन, याब्लोनाय अशा पर्वतरांगा आहेत। या रांगा थेट कामचटका द्वीपकल्पापर्यंत पाहायला मिळतात। अर्थातच त्याची जी उंची आहे ती उंची या भागामध्ये कमी झाल्याचे दिसून येते। त्यानंतर पुढे आपण काराकोरम आणि हिमालय पर्वत श्रेणी पाहूया। बघा, पामीर नॉटच्या आग्नेय दिशेला काराकोरम व हिमालय हे पर्वत आहे। यापैकी हिमालयाच्या उत्तरेकडील काराकोरम पर्वत प्रणाली ही ट्रान्स प्रणाली म्हणून ओळखली जाते व ती पुढे कैलास रांगेपर्यंत विस्तारली आहे। जगातील काही अत्युच्च शिखरे या पर्वत श्रेणीमध्येच आहेत। माउंट एव्हरेस्टच्या खालोखाल असलेलं K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सुमारे 8,811 मीटर उंच असलेलं शिखर काराकोरम पर्वतामध्ये आहे। हिमालय पर्वताच्या रांगा पामीर पासून पूर्व दिशेने सुमारे 2,400 किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारलेले असून त्यांना कमानीसारखा आकार प्राप्त झाला आहे। हिमालयाच्या रांगा एकमेकांना समांतर असून त्यांना शिवालिक हिमालय, हिमाचल व हिमाद्री अशा नावाने ओळखले जाते। पूर्व तिबेटमधील नामचा बरवा या हिमालयातील शिखराच्या पूर्वेकडे काही अंतरापर्यंत हिमालयाचा विस्तार आहे। यानंतर पर्वतरांगा दक्षिणेकडे वळतात। त्यांचा जो विस्तार आहे तो विस्तार म्यानमारमधून मलेशियाच्या द्वीपकल्पापर्यंत झालेला दिसून येतो आणि पुढे त्या इंडोनेशिया बेटांची पर्वत श्रेणी निर्माण करतात। जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे। हिमालय पर्वतातलं सुमारे 15 शिखरे 8,000 मीटरपेक्षा उंच आहेत। या शिखरांचा कित्येकदा 8,000 शिखरे असा उल्लेख केला जातो। हिमालयाशिवाय जगातील इतर कोणत्याही पर्वत श्रेणीत इतकी उंच शिखरे नाहीत। त्यानंतर पुढे आहे आफ्रिका खंडातील पर्वत श्रेणी। बघा, आफ्रिका खंडामध्ये लांबवर विस्तारलेल्या आणि भव्य अशा पर्वत श्रेणी नाहीत। या खंडाचा जास्तीत जास्त भाग सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे। या वाळवंटाचा विस्तार जो आहे तो विस्तार
9 दल किमी आहे. या खंडाच्या बहुतांशी पर्वत पूर्वेकडील खचदरीच्या प्रदेशामध्ये आणि भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत आढळतात. यातील बरेचसे ज्वालामुखीचे पर्वत आहेत. माउंट किलोमांजरो हे या खंडातलं सर्वात उंच शिखर सुमारे 5895 मीटर उंच आहे. 3 ज्वालामुखीय शंकूंनी हे बनलेलं आहे. हे शिखर आफ्रिकेतलं खसदरीच्या उत्तरेकडील भागामध्ये आहे. या खालोखालच असलेलं आफ्रिकेतलं दुसऱ्या क्रमांकाचं पर्वत शिखर म्हणजेच सुमारे 5199 मीटर उंच असलेलं माउंट केनिया. माउंट रुवेनझोरी या तिसऱ्या क्रमांकाच्या शिखराची जी उंची आहे ती उंची सुमारे 5109 मीटर आहे. आता जे सांगितले ते तिन्ही पर्वत शिखरे विषुववृत्ताच्या आसपास असून देखील नेहमीच बर्फाच्छादित असतात, कारण त्याची उंची त्या अक्षवृत्तावरील हिमरेषेपेक्षा जास्त आहे. हे सर्व ज्वालामुखी पर्वत आफ्रिकेच्या खचदरी प्रणालीशी संबंधित आहेत. मेरू हा ज्वालामुखीय पर्वत किलोमांजारो या पर्वताजवळ आहे आणि त्याची जी उंची आहे ती उंची सुमारे 4566 मीटर आहे. ॲटलस पर्वत हा खंडाच्या वायव्य टोकावर व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगत आहे आणि यातील तोफॉल हे सर्वात उंच शिखर असून त्याची जी उंची आहे ती उंची सुमारे 4167 मीटर आहे. दक्षिण आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्ग नावाचा पर्वत आहे आणि त्याची पण उंची ही सुमारे 3482 मीटर इतकी आहे. त्यानंतर पुढचं आहे ऑस्ट्रेलिया खंडातील पर्वतश्रेणी. बघा, ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागात असलेल्या एकमेव पर्वत श्रेणीलाच ग्रेट डिवायडिंग रेंज असं संबोधलं जातं. ही एक सलग पर्वतरांग नसून त्यात वेगवेगळ्या रांगा, पठारे, टेकड्या व काही मैदानांचा समावेश देखील होतो. जरी ऑस्ट्रेलियन लोक काही वेळा त्याचा उल्लेख ऑस्ट्रेलियन पर्वत समूह करत असले तरी ग्रेट डिवायडिंग रेंज हे लोकप्रिय नाव आहे. हे पर्वत खंडीय जलविभाजकाच्या स्वरूपात आहे. वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात पश्चिमेकडे जाताना पर्वतांचा अडथळा होत असतो. या भागात बघा त्या काळात खंडातील मूळ वासियांची वस्ती होती. या पर्वतरांगा उत्तर दक्षिण दिशेमध्ये सुमारे 3500 किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारलेल्या आहेत. ग्रेट डिवायडिंग रेंजच्या मध्यभागात अनेक शिखरं असून तो सुळके, दऱ्या व गळ्यांनी वेढलेला आहे. माउंट कॉजिस्को हे तिथलं सर्वात उंच शिखर असून त्याची जी उंची आहे ती उंची सुमारे 2228 मीटर आहे. हे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीच्या आग्नेय भागात आणि ग्रेट डिवायडिंग रेंजच्या दक्षिण भागामध्ये आहे. तेथील जास्त उंचीमुळे तसेच बर्फाच्छादित पर्वत शिखरांमुळे या पर्वत शिखरांना ऑस्ट्रेलियन आल्प्स असं म्हटलं जातं. अंटार्क्टिका खंडाच्या पर्वत श्रेणी त्यानंतर आता आपण बघूया. बघा, जगातील लांबवर पसरलेल्या पर्वतांपैकी ही एक पर्वतरांग आहे. त्यालाच ट्रान्स अंटार्क्टिका रांग असं देखील म्हटलं जातं. या पर्वत रांगेची लांबी जी आहे ती सुमारे 3500 किलोमीटर असून सर्वोच्च शिखराची जी उंची आहे ती उंची सुमारे 4528 मीटर इतकी आहे. त्यानंतर पुढे आपण जगातली प्रमुख पठार पाहणार आहोत. बघा, बहुतेक पठार या ना त्या तऱ्हेने पर्वताशी संलग्न असतात. अति उंच पर्वतमय प्रदेशातील आंतरपर्वतीय पठारे तीव्र उताराच्या प्रदेशामध्ये शेतीयोग्य सपाट जमीन उपलब्ध करून देतात. त्यामुळे अशा भागातील मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर आंतरपर्वतीय पठारावर झालेली दिसून येते.
त्यानंतर आहे उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील पठारे. बघा, उत्तर अमेरिकेतील प्रमुख पठारी प्रदेश तेथील दोन्ही पर्वत श्रेणींशी निगडित आहेत. कोलोरॅडो हे सुमारे 3.37 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारं उत्तर अमेरिकेतील सर्वात विस्तीर्ण पठार आहे. हे रॉकी पर्वताच्या दक्षिण भागात पश्चिम उतारावर आहे. कोलोरॅडो नदी या पठारावरून पश्चिमेकडे वाहत जाते. या नदीच्या अपक्षरण कार्यामुळे खूप खोल अशी घळई निर्माण झालेली आहे. या घळईलाच ग्रँड कॅनियन म्हणून देखील ओळखलं जातं. नदीमुळे कोलोरॅडोचं पठार उत्तर व दक्षिण भागात विभागलं गेलेलं आहे. रॉकी पर्वतातील दुसरं प्रमुख पठार म्हणजेच कोलंबियाचं पठार. भूपृष्ठावर लाव्हारस पसरून तयार झालेलं खडक या प्रदेशातच असून या खडकांची जाडी काही हजार मीटर पर्यंत आढळते. कोलोरॅडो आणि कोलंबिया ही दोन्ही आंतरपर्वतीय पठारं आहेत. ॲपेलेशियन पर्वताच्या दोन्ही उतारांवर पर्वतपदीय प्रकारची पठारं आहेत. पश्चिम उतारावरील पठाराला ॲपेलेशियन पठार असंच नाव आहे. पूर्वेकडील पठाराला पर्वतपदीय पठार असं म्हणतात. हे पठार ॲपेलेशियन पर्वतापासून अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेलं आहे. याने जवळजवळ 2 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. सुमारे 250 ते 300 मीटरच्या दरम्यान उंची असलेल्या लहान लहान टेकड्यांनी हे पठार बनलेलं आहे. अँडीज पर्वताच्या रांगांमधून अनेक आंतरपर्वतीय पठारे दिसून येतात. उंचीनुसार तिबेट पठाराच्या खालोखालच जगातील दुसऱ्या क्रमांकाचं पठार हे फक्त अँडीज पर्वतामध्ये आहे आणि याचा जो विस्तार आहे तो विस्तार मात्र तिबेट पठारापेक्षा खूप कमी आहे. या पठाराची उंची सुमारे 3750 मीटर असून त्याला एटिप्लॅनो पठार असं नाव आहे. बघा, अँडीज पर्वतातील आंतरपर्वतीय पठाराशिवाय दक्षिण अमेरिकेतील 3 प्रमुख पठारे खंडाच्या पूर्व भागामध्ये आहे आणि ती म्हणजेच गियाना उच्चभूमी, ब्राझील पठार आणि पॅटागोनिया उच्चभूमी. ही पठारे अँडीज पर्वतांपेक्षा खूप प्राचीन आहेत. गियाना आणि ब्राझील पठारे ॲमेझॉन नदीमुळे विलग झालेली आहेत. गियाना पठारावरील सर्वात उंच शिखराची उंची जी आहे ती उंची सुमारे 2810 मीटर आहे. सततचं दमट हवामान आणि जास्त उठाव यामुळे या भागात अनेक धबधबे देखील आहेत. जगातील सर्वात उंच असा एंजल धबधबा याच भागात असून या धबधब्याच्या खाड्या या उतारावरून पाणी थेट सुमारे 802 मीटर खाली पडतं. ब्राझील उच्चभूमीचा प्रदेश जवळजवळ 45 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतो आणि याची जी उंची आहे ती उंची 300 ते 1500 मीटरच्या दरम्यानवर आहे. यावरील सर्वोच्च शिखराची उंची ही सुमारे 2864 मीटर आहे. ब्राझीलच्या नैऋत्येला अर्जेंटिनाची उच्चभूमी आहे आणि येथील सर्वोच्च पॅटागोनिया शिखराची उंची सुमारे 2884 मीटर आहे. त्यानंतर पुढे आता आपण युरोप खंडातील पठार पाहूयात. बघा, युरोप खंडात मोठी व विस्तीर्ण अशी पठारे अभावानेच आढळतात. युरोपातील प्रमुख पठारे म्हणजेच मासिक सेंट्रल, मेसोटा रुमानिया पठार आणि मध्य रशियन उच्चभूमी. मासिफ सेंट्रल हे फ्रान्सच्या पूर्व भागामध्ये आहे. वास्तविक ही लहान लहान पठारांची एक मालिकाच असून त्यांची सरासरी जी उंची आहे ती उंची 200 ते 300 मीटर इतकी आहे. मेसोटा हे आयबेरियन द्वीपकल्प असून त्याने स्पेन देशाचा निम्मा भाग व्यापला गेलेला आहे. त्यांचा उतार जो आहे
तो उतार उत्तर दक्षिण असा आहे. उत्तरेकडे याची उंची सुमारे 250 मीटर आहे, तर दक्षिणेकडे सुमारे ती 200 मीटर इतकी आहे. रोमानियाच्या भागात दोन स्वतंत्र पठारे आहेत. एक कार्पोथियन पर्वताच्या उत्तर उतारावरून असून दुसरे पूर्वेकडे ब्लॅक सी पर्यंत विस्तारत जाते. मध्य रशियन उच्चभूमी हा कमी उंचीवरचा पठारी प्रदेश आहे. उरल पर्वतांच्या पश्चिमेकडे असलेला हा पठारी प्रदेश पूर्व युरोपियन मैदानापेक्षा काहीसा उंच आहे. हे पठार कोणत्याही पर्वताशी संलग्न नाही. उठाव खूप कमी असल्याने काही भागातली भूमी ही हलकीशी लाट आल्यासारखी दिसते आणि अशा भूमीलाच उर्मिल भूमी असं म्हणतात. त्यानंतर पुढे आपण आशिया खंडातली पठार पाहूया. आशिया खंडात अनेक पठारं असून ती खंडाच्या वेगवेगळ्या भागात विखुरली गेलेली आहेत. खंडाच्या पश्चिमेकडून सुरुवात केली तर सर्वप्रथम अनातोलियाचं पठार आहे. तेथून पूर्वेकडे अरेबियाचं पठार, भारतातील दख्खनचं पठार, मध्य आशियातील तिबेट पठार, त्याही पूर्वेकडील युनान व शान पठारे, तिबेटच्या उत्तरेकडील मंगोलिया पठार, सायबेरियन पठार अशी अनेक पठारे आहेत. यापैकी काही प्रमुख पठारांची माहिती आपण घेणार आहोत. तर त्यातलं आपण मध्य व उत्तर आशियातली पठार पाहूयात. बघा, या समूहातले सर्वात विस्तीर्ण पठार म्हणजे तिबेटचं पठार आहे. उत्तरेकडील कुनलुन पर्वत व दक्षिणेकडील हिमालय पर्वत यांच्या दरम्यान असलेले हे पठार जगातले सर्वात उंच पठार आहे. तिबेटचं पठार जगात सर्वात मोठं व सर्वात उंच आहे. जगाचं छत असं याचं वर्णन केलं जातं. याची उंची सुमारे 4500 मीटर असून त्याने सुमारे 25 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. याचा उत्तर दक्षिण विस्तार सुमारे 1000 किलोमीटर तर पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 2500 किलोमीटर आहे. पठाराचा बराचसा भाग हा कायमस्वरूपी बर्फाच्छादित असतो आणि याचा सीमावर्ती भाग काही काळापर्यंत दहिवर युक्त असतो. या भागात स्टेप्स प्रकारचे वनस्पती जीवन आढळते. भटक्या जमातींना या वनस्पती जीवनाचा थोडाफार आधार मिळतो. या पठारावर विस्तीर्ण अशी मचूळ पाण्याची सरोवर आहेत. तिबेट पठार हे जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं बर्फाचं साठवण क्षेत्र समजलं जातं. येथे अनेक हिमनद्या देखील आहेत. त्या प्रचंड प्रमाणात येथून उगम पावणाऱ्या नद्यांना जलपुरवठा करतात. मात्र जागतिक हवामानातील बदलामुळे अलीकडेच काही काळापासून त्या वेगाने आटू देखील लागलेल्या आहेत. भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील लडाख पठार प्राकृतिक दृष्ट्या तिबेटच्या पठाराचाच विस्तारित भाग आहे. तिबेट पठारानंतरचं मध्य आशियातलं मोठं पठार म्हणजेच आंतरपर्वतीय मंगोलियाचं पठार. दक्षिणेकडे अल्ताई पर्वत व उत्तरेकडे सायबेरियन उच्चभूमी यांच्या दरम्यान हे पठार विस्तारलेलं आहे. गोबीचं वाळवंट तसेच शुष्क स्टेप्स प्रदेश या पठाराचेच भाग आहेत. त्यानंतर पुढे आपण मध्य सायबेरियन पठार बघूयात. बघा, मध्य सायबेरियन पठार हे आशिया खंडाच्या अति उत्तरेकडील भागामध्ये आहे. हे पठार लेना आणि येनेसी नद्यांमधला प्रदेश व्यापते. या पठाराच्या उत्तरेला उतोरन व दक्षिणेला सायान व बैकल पर्वत रांगा आहेत. त्या सर्वोच्च शिखराची जी उंची आहे ती उंची सुमारे 1700 मीटर इतकी आहे. सायबेरियन पठारा संदर्भातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजेच बघा, याच्या काही भागात तसेच पश्चिमेकडील सायबेरियन मैदानी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेसॉल्टचा प्रदेश आहे. हा प्रदेश सायबेरियन ट्रॅप म्हणून देखील ओळखला जातो.
त्यानंतर पुढचं आहे युनानचं पठार. बघा, युनानचं पठार चीनमध्ये नैऋत्य दिशेला आहे. पठाराचे 2 भाग देखील आहेत. अंतर्गत उच्च पठाराची सरासरी उंची 2000 मीटरपेक्षा जास्त आहे. यावरील शिखरे सुमारे 3700 मीटर पर्यंत आहेत. यात अनेक नद्यांनी खोलवर गळ्या निर्माण केलेल्या आहेत. बाह्य पठार हे कमी उंचीचं असून ते मुख्यतः अनेक लहान टेकड्यांनी व्यापलेलं आहे. म्यानमार मधील शानचं पठार याच पठाराचा विस्तारित भाग आहे. मध्य आशियातील पर्वतमय विभाग आणि उत्तर आशिया व्यतिरिक्त आशिया खंडात आपल्या भारतीय द्वीपकल्प आणि अरेबियामध्ये विस्तीर्ण पठारे पाहायला मिळतात. भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण भाग व्यापणारे दख्खनचे पठार जगातील अतिप्राचीन भागांपैकी एक आहे. बऱ्याच वेळा याचा उल्लेख भारतीय ढाल क्षेत्र असा देखील केला जातो. यात स्फटिकमय खडक आहेत. सर्वसाधारणतः एकमेकींच्या विरुद्ध दिशेने पण भ्रंश प्रणालीला अनुरूप वाहणाऱ्या नर्मदा व शोण या नद्या ही या पठाराची उत्तर सीमा मानली जाते. द्वीपकल्पाच्या किनाऱ्यांना समांतर असलेले पश्चिम व पूर्व घाट या पठाराच्या अनुक्रमे पश्चिम व पूर्व सीमा ठरवतात. पठाराची सरासरी उंची जी आहे ती उंची 200 मीटर असून पश्चिम घाटातील काही शिखरे सुमारे 1500 मीटर पेक्षा उंच आहेत. अन्नाईमुडी हे या पठारावरील सर्वोच्च शिखर असून बघा, त्यांची जी उंची आहे ती उंची सुमारे 2695 मीटर आहे. पठाराचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे आहे. भारतीय द्वीपकल्प, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि ईशान्य द्वीपकल्पीय पठार अशा 3 स्वतंत्र पठारांचे मिळून बनले आहे. महाराष्ट्र पठार हे मोठ्या प्रमाणावर लाव्हारस भूपृष्ठावर पसरून तयार झालेल्या बेसाल्ट खडकाचे बनलेले आहे. या शैल समूहाला डेक्कन ट्रॅप असे म्हणतात. याची जी निर्मिती आहे ती निर्मिती भेदीय उद्रेकातून झाली आहे. जगात अशा तऱ्हेने बनलेली मोजकीच पठार आहेत. त्यानंतर पुढचं आहे आफ्रिका खंडातील पठार. बघा, हे आफ्रिका विशेषतः त्याचा दक्षिण व पूर्व भाग पठारांचीच भूमी आहे. त्यातील विस्तीर्ण व भव्य अशा काही पठारांचीच आपण माहिती घेऊया. बघा, या पठारांनी खंडाच्या दक्षिण व पूर्व भूमी स्वरूपाला आकार दिलेला आहे. तर त्यात आपण पूर्व आफ्रिकन पठार बघूया. बघा, पूर्व आफ्रिकन पठार हे सोमाली द्वीपकल्प आणि इथिओपियन उच्चभूमीपासून दक्षिणेकडे 9 अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत विस्तारलेला आहे. या पठाराची सरासरी उंची 1000 ते 1500 मीटर आहे. उत्तर दक्षिण अशा पसरलेल्या अनेक डोंगर रांगा, मेजभूमी व खोलगट भाग यांनी हे पठार बनलेलं आहे. उत्तर भागात 2 लांबवर गेलेले खोलगट भाग असून ते दक्षिणेकडे एकत्र येऊन पुढे एकाच खोलगट भागाच्या स्वरूपात पसरतात. या खोलगट भागांची निर्मिती या भागातील पृथ्वीचं कवच खचण्यामुळे झालेली आहे. हे जे खोलगट भाग आहे ते म्हणजेच पूर्व आफ्रिकेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भू आकार असून तो ग्रेट रिफ्ट व्हॅली या नावाने ओळखला जातो. या खचदरीचे काही भाग वेगवेगळ्या सरोवरांनी व्यापलेले आहेत. खचदरीच्या बाजूस असलेले समांतर डोंगर रांगा व खोलगट भाग हे खचदरी रुंदविण्याच्या प्रक्रियेचे परिणाम आहेत. ही खचदरी म्हणजेच भूपट्टाची नव्याने बनत असलेली विलगीकरण सीमा व या सीमेवर सोमाली द्वीपकल्प पूर्वेकडे लोटला जात आहे. याबद्दल
भूगर्भशास्त्रज्ञात सर्वसाधारण एकमतच आहे. दक्षिण आफ्रिकी पठार 3 बाजूंनी सलग व सपाट अशा जमिनींच्या अनेक पट्ट्यांनी वेढलं गेलेलं आहे. या पट्ट्या तीव्र उतारांनी अलग झाल्या आहेत आणि असे तीव्र उतार पठाराच्या पूर्व, दक्षिण व पश्चिम कडांवर महासागरापर्यंत उतरताना दिसून येतात. पठारावर 1000 मीटर उंची गाठणारी अनेक शिखरे देखील आहेत. सर्वोच्च शिखरांची उंची सुमारे 2156 मीटर आहे. पठाराचा मध्यभाग कलहारी वाळवंटाने व्यापलेला आहे, तर अति दक्षिण भागामध्ये वेल्ड या गवताळ प्रदेश आहे. जास्त उंचीवर असल्याने यांना बघा वेल्ड उच्चभूमी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं आपण बघूया ऑस्ट्रेलिया खंडातील पठारे. बघा, ऑस्ट्रेलिया खंडाचा निम्म्याहून जास्त भाग जो आहे तो पठारांनीच व्यापलेला आहे. ही जी पठारं आहे ती पठारं खंडाच्या मध्य व पश्चिम भागामध्ये आहे. या ऑस्ट्रेलिया ढाल क्षेत्राचा प्रदेश असून यात बघा अतिप्राचीन असं स्फटिकमय खडक आहे. पठारांचा बराचसा भाग खडकाळ किंवा वालुकामय अशा वाळवंटाचा आहे. येथे क्वचितच पाऊस पडतो, त्यामुळे पृष्ठीय जल वर्षभरात देखील मिळत नाही. केवळ क्वचितच येणाऱ्या आकस्मिक पावसामुळे थोडेसे पाणी कधीतरी मिळते. हे फक्त पुरट्या झुडपांना आणि गठ्ठा गवताला पुरू शकतं. पर्जन्याच्या वर्षानुवर्षाच्या अभावामुळेच या प्रदेशात जलप्रवाहाच्या रेषा देखील उमटल्या नाहीत. त्यानंतर पुढे आता आपण जगातील प्रमुख मैदान पाहूयात. बघा, मैदाने बहुधा विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. कमी प्रमाणातील उठाव, मंद उतार, सुपीक मृदा आणि अवलंबून राहता येण्याजोगा पाणी पुरवठा यामुळेच जगभरातील मैदाने मानवी वसाहतींची आश्रयस्थानच बनली आहेत. जवळपास सर्वच प्राचीन संस्कृतीची जी सुरुवात आहे ती सुरुवात आणि विकास नद्यांच्या मैदानातच घडला. लोकसंख्येची जास्त घनता असलेले प्रदेश हे मैदानी क्षेत्रातच दिसून येतात. त्यानंतर आता आपण उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातली मैदानं पाहूयात. त्यातलं पहिलं आहे उत्तर अमेरिकेतील मैदान. बघा, रॉकी पर्वत आणि ॲपेलिशियन पर्वताच्या दरम्यानच्या व कॅनडातील ढाल क्षेत्राच्या दक्षिणेकडील प्रदेशाला अंतर्गत मैदान असं म्हटलं जातं. हा एक अतिविस्तीर्ण सखल प्रदेश असून त्याचा जो विस्तार आहे तो विस्तार आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेतील मेक्सिकोच्या आखातापर्यंत आहे. यात बघा 3 सखल प्रदेशांचा समावेश होतो. पहिला म्हणजेच कॅनडा ढाल क्षेत्राभोवतालचं मैदान, दुसरा आहे रॉकी पर्वत आणि मिसिसिपी नदी यांच्या दरम्यानचे बृहत मैदान आणि तिसरा आहे मिसिसिपीच्या पूर्वेकडील मैदान. याशिवायच उत्तर अमेरिकेतील प्रमुख मैदान म्हणून अटलांटिक आणि मेक्सिको आखातालगत असलेल्या किनारी मैदानांचा उल्लेख करता येईल. पुढील भागात बघा आपण बृहत मैदान आणि अटलांटिक किनाऱ्यालगतच्या मैदानांची माहिती घेऊया. त्यातलं बृहत मैदान बघा, मेक्सिकोच्या सीमेपासून उत्तरेकडे कॅनडामध्ये थेट आतापर्यंत ही मैदानं पसरली आहेत. 97° पश्चिम रेखावृत्तापासून रॉकी पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या या मैदानाची रुंदी जी आहे ती रुंदी साधारणतः 400 ते 800 किलोमीटर इतकी आहे. उंची पूर्वेस 350 मीटर पासून पश्चिमेला 1800 मीटर पर्यंत आहे. बहुधा जगातील ही एकमेव मैदाने असावी की ज्यांच्या उंचीच्या कक्षा ज्या आहेत ते कक्षा 1400 मीटर पेक्षा जास्त आहेत.
उंची जरी काहीशी जास्त असली तरी त्यातला उठाव बघा फारच कमी असल्याने जमीन खूप सपाट आहे आणि म्हणूनच त्यांना मैदान असं म्हटलं जातं. मैदानाच्या सपाट भूमीत अपवाद म्हणून काही ठिकाणी छोट्या टेकड्या, मेसा, बर्ड्स असे उंचवटे दिसून येतात. या मैदानांची पूर्व सीमा कोणत्याही उठाव प्रकाराने किंवा नदीने आरेखित केलेली नाही. ती आरेखित केली आहे समपर्जन्य रेषेने. बघा, या सीमेमुळे कोरडी मैदाने दमट अशा प्रेयरी प्रदेशापासून अलग होतात. या मैदानाच्या उत्तरेकडील भागात हिमनदीने आणलेल्या गाळांचं आच्छादन आहे, तर दक्षिण भागात मिसिसिपी आणि तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळांचं संचयन झालं आहे. ही मैदाने जगातील खूप सुपीक व उत्पादक मैदानांपैकीच आहेत. त्यानंतर पुढचं आहे दक्षिण अमेरिकेतील मैदाने. बघा, अँडीज पर्वताचा उत्तर भाग आणि पूर्वेकडील गियाना व ब्राझील पठार यामधील प्रदेश ॲमेझॉन नदीच्या मैदानांनी व्यापलेले आहे. यांचं क्षेत्र सुमारे 70 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. या मैदानात घनदाट वने आणि विस्तीर्ण जलभूमी सर्वत्र आढळतात. हा विषुववृत्तीय वनांचा सलग असा जगातील सर्वात मोठा प्रदेश आहे. यातलं बरेचसे क्षेत्र हे समुद्र सपाटी लगतच आहे. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या भूतकाळात अँडीज पर्वताच्या निर्मितीपासून किंवा त्याच्या निर्मितीपूर्वी ॲमेझॉन खोऱ्याच्या जागी एक उपसागर होता असं मानलं जातं. अँडीज पर्वत उंच वाढत गेल्याने महासागर सीमित होत गेला व त्या ठिकाणी उपसागरांची निर्मिती झाली. कालांतराने सभोवतालच्या उच्चभूमीच्या अपक्षरणातून तयार झालेला गाळ उपसागरात साचून विस्तीर्ण मैदानांची निर्मिती झाली. यातूनच बघा, ॲमेझॉन खोऱ्यांची बरेचसे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र समुद्र सपाटी लगत का आहे याचं स्पष्टीकरण मिळतं. या खंडातलं दुसरं प्रमुख मैदान दक्षिण भागामध्ये असून त्याला पंपा मैदान असं देखील नाव आहे. पंपा या शब्दाचा अर्थच सपाट भूमी असा आहे. पंपास हा विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. या मैदानाचा उतार वायव्य आग्नेय असा आहे. याची उंची अटलांटिक किनाऱ्याजवळ समुद्र सपाटीपासून ते उत्तरेकडे 500 मीटर पर्यंत आहे. या मैदानाचे 2 स्वतंत्र भाग देखील केले जातात. पश्चिमेकडील भागामध्ये शुष्क ओसाड वाळवंट आहे, तर पूर्वेकडील भाग दमट आहे. पाराना, उरुग्वे, पराग्वे इत्यादी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने हा भाग सुपीक बनला आहे. त्यानंतर पुढचा आहे युरोप खंडातील मैदाने. बघा, युरोपियन मैदाने म्हणजेच उत्तर युरोपातील विस्तीर्ण सखल भूमी. उरल पर्वतापासून पश्चिमेकडे थेट अटलांटिकच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेली ही एक अशीच सलग भूमी आहे. पश्चिमेकडील आयबेरियन द्वीपकल्पापासून आग्नेयेस कॅशिशिओ पर्यंत पसरलेला पर्वतमय प्रदेश या मैदानाची दक्षिण सीमा ठरवतो. या मैदानाला युरोप खंडातील सर्वात मोठं भूरूप म्हटलेलं आहे. भूतकाळात या संपूर्ण प्रदेशात बघा, हिमानी क्रिया मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. सांप्रत काळीही याच्या उत्तरेकडील भागात हिमानी क्रिया कार्यरत आहेत. या मैदानी प्रदेशात अंतर्गत असलेल्या मध्य रशियन उच्चभूमीचा भाग सोडल्यास मैदानाची उंची कोठेही 200 मीटरपेक्षा जास्त नाही. ही मैदाने युरोपातील शेतीसाठी सर्वात महत्त्वाची भूमी आहे.
युरोप खंडातलं दुसरं मैदान म्हणजेच हंगेरियाचं मैदान. हे बघा, जवळजवळ सर्वच बाजूंनी पर्वतांनी वेढलेलं आहे. उत्तरेकडील कार्पोथियन पर्वत व दक्षिणेकडे असलेलं दिनारिक आल्प्सची रांग यांनी या सपाट भूमीला पूर्णपणे वेढलेलं आहे. डॅन्यूब नदी या मैदानातून वाहते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हंगेरी मैदान आल्प्स पर्वताच्या निर्मितीपूर्वी एक लहानसा उपसागर होते. हा तेथील समुद्राचा भाग होता. भूपट्ट हालचालींमुळे आल्प्स पर्वत उंचावला जात असताना हा उपसागर वेगळा झाला आणि तो कोरडा होत जात तेथे मैदानाची निर्मिती झाली. त्यानंतर पुढचा आहे आशिया खंडातील मैदाने. बघा, आशिया खंडात असलेल्या मध्यवर्ती पर्वतमय व पठारी प्रदेशामुळे अमेरिका व युरोपात आहेत तशी सलग व विस्तीर्ण मैदान नाही. या खंडातील मैदाने वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहेत. खंडातील सर्वात मोठं मैदान उत्तर आशियात सायबेरिया मैदानाच्या स्वरूपात दिसून येतं. जगातील 4 प्राचीन नदी खोरे संस्कृतीपैकी 3 संस्कृतींचा उदय व विकास आशिया खंडात झाला. आता आपण आशियातील प्रमुख मैदानांची माहिती घेऊयात. त्यातलं आहे पहिलं सायबेरिया मैदान. बघा, उरल पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेला या विस्तीर्ण मैदानाचा पश्चिमेकडील भाग पश्चिम सायबेरिया प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश आहे. याला बऱ्याचशा भागात उंची 100 मीटरपेक्षा कमी आहे. याचे आर्क्टिक महासागरापासून अल्ताई पर्वतापर्यंतचे उत्तर दक्षिण अंतर सुमारे 2400 किलोमीटर आहे. तर उरल पर्वतापासून येनेसी नदीपर्यंतचे पूर्व पश्चिम अंतर सुमारे 1900 किलोमीटर आहे. याचा सर्वसाधारण उतार उत्तरेकडे आर्क्टिक महासागराच्या दिशेने आहे. या मैदानाच्या भागातून पाण्याचा निचरा नीट होत नाही. उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्यांची मुखे हिवाळ्यात गोठतात. या भागात जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आढळतो. त्यानंतर आहे चीन मधील मैदानी प्रदेश. बघा, हा देशांच्या पूर्व भागामध्ये आढळतो. हे मैदान मुख्यतः होयांग हो व यांगत्से या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांनी तयार झालेला आहे. होयांग हो नदीच्या मैदानाला पीत मृदेची भूमी असं म्हटलं जातं. या मैदानातील बऱ्याचशा भागांची उंची 50 मीटरपेक्षा कमी आहे. हे मैदान सुमारे 4 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र विस्तारलेलं आहे. जमीन अतिशय सपाट असल्याने तेथील लोकांना पुराच्या आपत्तीला वारंवार तोंड द्यावं लागत आहे. पश्चिमेकडील शुष्क वाळवंटी प्रदेश व ही मैदानं यांच्यात कोणताही उंचवटा किंवा अडथळा नसल्याने ही मैदाने वाळवंटी प्रदेशात सहजगत्या मिसळून जातात. हे मैदान म्हणजेच चीन मधील मोलाची शेतजमीन मानली जाते. हा प्रदेश जगातील खूप दाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक आहे. यांगत्से नदीचं मैदान गाळाच्या संचयनांनी तयार झालेलं असून त्याचा विस्तार होयांग हो नदीच्या मैदानापर्यंत झालेला आहे. दलदलीचे प्रदेश व सरोवरे असलेला हा विलक्षण सपाट प्रदेश आहे. या सपाट जमिनीचा भात शेतीस तर सरोवराचा मत्स्य व्यवसायाला खूप उपयोग होतो. त्यामुळे या मैदानाचा उल्लेख बऱ्याचदा तांदूळ व माशांची भूमी असा केला जातो. यानंतर पुढे आता आपण तेग्रिस युफ्रेटिस मैदान बघूयात. बघा, विस्ताराने जरी हे मैदान इतर मैदानांपेक्षा लहान असलं तरी ते एका प्राचीन नदी खोरे संस्कृतीचं उगमस्थान आहे.
यालाच मेसोपोटेमिया असे देखील म्हणतात. स्थानिक भाषेमध्ये याचा अर्थ दोन नद्यांमधील भूमी असा होतो. हे मैदाने या नद्यांच्या मुखाकडील क्षेत्रात बनले आहेत. या दोन्ही नद्यांचा उगम तुर्कीमध्ये होतो. त्यांना अनेक उपनद्या देखील येऊन मिळतात. या मैदानाची सुरुवात बगदाद शहराच्या उत्तरेला होते व ते पर्शियाच्या आखातापर्यंत विस्तारलेलं आहे. नद्यातून वाहणारा गाळ पात्रातच साचल्यामुळे कित्येक ठिकाणी या नद्यांचे पात्र आसपासच्या भागापेक्षा जास्त उंचावर आहे. मुख्य नद्यांपासून अलग होणाऱ्या वितरिकांचे मैदानी प्रदेशात जाळे बनले आहेत. पाण्याचा निचरा न होण्यामुळे व वारंवार होणाऱ्या पुरामुळे मोठाले दलदलीचे प्रदेश देखील तयार झालेले आहेत. त्यानंतर पुढे आता सिंधू गंगा मैदाने पाहूयात. हिमालयी पर्वतातील शिवलिक रांगाच्या दक्षिणेकडे आणि हिमालय पर्वताच्या संपूर्ण लांबीपर्यंत विस्तारलेली सिंधू गंगा नद्यांची मैदानं जगातील अतिसुपीक प्रदेशांपैकी एक आहेत. पाकिस्तानातील सुलेमान पर्वत या मैदानांची पश्चिमेकडील सीमा निश्चित करतात, तर पूर्वेकडील सीमा ईशान्य भारतातील पतकोई नागा टेकड्यांनी ठरविली जाते. या मैदानाची दक्षिण सीमा भारतातील द्वीपकल्पीय प्रदेशाने ठरविली जाते. या मैदानाची निर्मिती हिमालयात उगम पावणाऱ्या मुख्य 3 नद्यांनी आणि त्यांच्या असंख्य उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे. या मैदानांची विभागणी पश्चिमेकडील सिंधू नदीचे मैदान व पूर्वेकडील गंगा नदीचे मैदान असे केली जाते. ही जी विभागणी आहे ती विभागणी दिल्ली रांग या जलविभाजकाला अनुसरून करतात. जगातील सर्वात विस्तीर्ण अशा सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा जो समावेश आहे तो समावेश गंगा मैदानामध्येच होतो. त्यानंतर पुढे आहे आफ्रिका खंडातील मैदान. बघा, पूर्व आणि दक्षिण आफ्रिका हा प्रामुख्याने पठारांचा प्रदेश आहे. उत्तर आफ्रिकेतील विस्तीर्ण क्षेत्र वाळवंटाने व्यापलेला आहे. या वाळवंटाचा बराचसा जो भाग आहे तो भाग सपाट असून मैदानाच्या स्वरूपामध्ये आहे. ठिकठिकाणच्या उच्चभूमींमुळे हे मैदानी भाग एकमेकांपासून वेगवेगळे झालेले आहेत. अर्थातच आत्यंतिक शुष्कतेमुळे हे मैदानी भाग आपण मैदानासारखे सुपीक प्रदेश नाहीयेत. सहारा वाळवंट व दमट मध्य आफ्रिका यांच्या दरम्यानचा सहाराच्या दक्षिणेकडील व अटलांटिक किनाऱ्यापासून थेट रेड सी पर्यंत विस्तारलेल्या संक्रमण प्रदेशाला साहिल मैदान म्हणून ओळखलं जातं. या मैदानाची उंची सुमारे 200 मीटर ते 400 मीटर इतकी आहे. उत्तर आफ्रिकेच्या अतिपूर्व भागामध्ये नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. या मैदानाला सुमारे 240 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. विस्ताराच्या दृष्टीने नाईलचा त्रिभुज प्रदेश लहान जरी असला तरी तो इजिप्शियन संस्कृतीचे आशिया खंडातील एकमेव प्राचीन संस्कृतीचं उगमस्थान आहे. मध्य आफ्रिकेतील कांगो नदीचे विस्तीर्ण खोरे मैदानाच्या स्वरूपात दिसून येते. त्यानंतर पुढचं आहे ऑस्ट्रेलिया खंडातील मैदाने. पूर्वेकडील ग्रेट डिवायडिंग रेंज आणि पश्चिमेकडील पठारांच्या दरम्यान ऑस्ट्रेलियात एरी सरोवराचे खोरे व मरे डार्लिंगचे खोरे ही 2 विस्तीर्ण मैदानं आहेत. दोन्ही खोऱ्यांचा बराचसा भाग सपाट आहे. दोन्ही खोरी ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट आर्टेशियन बेसिनचे भाग आहेत. एकत्रितरित्या ते सुमारे 22 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतात. एरी सरोवरातील नदी प्रणाली पूर्णपणे अंतर्गत प्रणाली आहे. तेथील वार्षिक पर्जन्यमान बाष्पीभवनापेक्षा कमी असल्याने येथे येणाऱ्या नद्यांमधून पाण्याचं प्रमाण हे अत्यल्प असतं. एरी सरोवर खोऱ्याच्या पूर्वेला मरे डार्लिंग्सचे मैदान आहे. ऑस्ट्रेलियाची ही सर्वात महत्वाची कृषी भूमी आहे.
या दोन प्रमुख मैदानांशिवाय मध्य ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर चिंचोळा मैदानी प्रदेश आहे. उत्तर ऑस्ट्रेलियातील अरुंद अशी किनारी मैदानी एरी सरोवराच्या सखल भागाला जोडली गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपण जगाची प्राकृतिक रचना थोडक्यात अभ्यासलेली आहे. धन्यवाद.